कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। दरम्यान प्रशासनाने आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि त्यामुळे कोल्हापूरच्या सुतारवाडीमधील नागरिकांनी स्थलांतरणाला आता सुरुवात केली आहे। दुसरीकडे सांगलीमधील नागरिकांनी सुद्धा खबरदारी म्हणून स्थलांतराला सुरुवात केली आहे। सांगलीच्या काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट मधील जवळपास 8 ते 10 कुटुंबांनी आतापर्यंत स्थलांतर केलेलं आहे। कोल्हापूर आणि सांगलीची आपण ही स्थिती दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलाय। विजय पाटील यांनी या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। कृष्णेच्या पातळीमध्ये पाण्यामध्ये वाढ होत आहे, त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे। आता आपण सांगलीच्या या सूर्यवंशी प्लॉट आणि काकानगर येथे आहे आणि येथे याच ठिकाणी पहिल्यांदा 30 फुटाच्या वर पातळी गेल्यावर पाणी येतं। आपण पाहू शकता की या ठिकाणी पावसाचं पाणी सुद्धा या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे या एरियातल्या 5 ते 10 कुटुंबांनी आपलं स्थलांतर या ठिकाणी केलं आहे। प्रशासनाकडून लोकांना सांगण्यात येत आहे की पाणी वाढत आहे, त्यामुळे स्थलांतर व्हावं असं या ठिकाणी सांगण्यात आल्यामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते आता पसारा बांधू लागलेले आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी नागरिकांनी स्थलांतर होण्यासाठी पसारा बांधत आहेत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन वेळोवेळी या ठिकाणी सांगत आहे। या काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉटमध्ये लोक पसारा घेऊन स्थलांतर होत आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी एक मावशीबाई आहे, त्यासुद्धा या ठिकाणी पसारा बांधत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मावशीबाई, काय पसारा बांधत आहात? प्रशासनानं काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं की पाणी इथं येईल, दुपारपर्यंत तुम्ही हे सगळं मोकळं करा म्हणून। मग आता आम्ही खुली बघितली, आता तिकडं चाललेलो आहे आम्ही। बरं, आता कुठं बघितलं? खोलून कुठं चाललाय? सावंत प्लॉटला। बरं, आपण पाहू शकता की अशा प्रकारे या ठिकाणी लोक स्थलांतर होत आहेत। काकानगर परिसरातील हे नागरिक